हे माझ्याकडे चणे आहेत भिजवलेले, रात्रीची मी भिजत घातले होते 1 वाटी, आणि ते आता मिक्सरमध्ये वाटून घेते. याच्या मी कोथिंबीर घालून वड्या बनवणार आहे. एक कोथिंबीरची जुडी आहे, ती निवडून मी धुवून मग चिरून घेतली. त्याला कोथिंबीर चिरून धुवून घेतली आणि हे चणे मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटले. बघा, हे याच्यात टाकते. मिरचीचा ठेचा करून घेतला. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या हे याच्यात टाकते. 1 चमचा तीळ घालते, पाव चमचा हळद घालते आणि चवीपुरतं मीठ घालते. आता याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, जसं लागेल तसं मी घालते. अगदी थोडंसं पाणी घालते आणि 1 वाटीतलं एवढं तांदळाचं पीठ उरले. आता हे मिक्सर असं हे करून घेतलं, जरासं सैलसरच आहे. आता एका भांड्याला तेल लावलं मी. आता हे मिश्रण त्यात ओतते. असं बॅटर टाकून घेतलं आणि वरतून तीळ भरभरते. गॅसवर मी पाणी उकळायला ठेवले. 1 ग्लास पाणी टाकले त्याच्यामध्ये, गाळणी चाळून ठेवली त्याच्यात आणि हे झाकण लावून 15 मिनटं उकडते. मिश्रण शिजलं का नाही मी सुरी घालून बघते. मिश्रण आपलं शिजलं आहे. आता उतरून घेते ताटामध्ये. आता मी ताटामध्ये ओतवून घेतले आणि याचे काप करते. आता मी काप करून घेतले. त्याला वरतून फोडणी घालते. मी तळत नाही किंवा शेलो फ्राय पण नाही करत. मी वरतून फोडणी घालते. आमच्याकडे असेच आवडतात. फोडणीच्या भांड्यात मी तेल गरम करून घेतले. त्याच्यात 1 चमचा राई टाकली आणि 1 चमचा तीळ घालते. ही फोडणी याच्यावर टाकून घेते. अशा प्रकारे मी चण्याच्या वड्या करून घेतल्यात. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.